विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी त्या संसदेमध्ये प्रतिकात्मक कलर उधळणाऱ्या पोरांना तुम्ही देशद्रोही म्हणून आजपर्यंत जेलमध्ये डांबलंय। भीमा कोरेगावच्या संघर्षामध्ये काही आंबेडकर राईट ॲक्टिव्हिस्टला तुम्ही त्या ठिकाणी अर्बन नक्षल म्हणून जेलमध्ये डांबलंय। हा राकेश नेमका तुमचा कोण लागतो हा प्रश्न मी व्यवस्थेला आणि या ठिकाणच्या केंद्र सरकारला विचारतो। त्याच्यामुळे जरी न्यायाधीशांनी क्लीन चिट दिली असली तरी आंबेडकरवादी म्हणून आम्ही शांत बसणार नाही। न्यायाधीश हा भाग आहेच, पण न्यायालयीन प्रक्रियेवरती मारलेला हा बूट याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आणि ही सनातन प्रवृत्ती मुळासकट उकडून फेकण्यासाठी आम्ही रस्त्यावरचा संघर्ष केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत हा इशारा आहे। त्याच्यामुळे जरी न्यायाधीशांनी तक्रार दिली नसली तरी एरवी तुम्ही सुमोटो दलित आंबेडकरवादी आदिवासींना सुमोटो नावाचा शब्द वापरता आणि पोलीस कारवाई करता। याच्यामध्ये सुमोटो का लावला नाही, निवळ फक्त लायसन रद्द केलं आणि त्याला घरी पाठवलं, हे असणारा आम्ही सहन करणार नाहीत। याच्यामध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे आणि पुन्हा कुणी असा बूट हातात घेण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे, यासाठी आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहे।